आणि आता बातमी अविनाश अभ्यंकर यांच्या संदर्भातली आहे। ठाकरे बंधूंबाबत विरोधकांच्या मनात धास्ती भरल्याची अविनाश अभ्यंकर यांनी टीका केली आहे। ठाकरे केवळ ब्रँड नाहीये तर ठाकरे विचार आहे असंही अभ्यंकर म्हणाले। विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर अविनाश अभ्यंकर यांनी हा पलटवार केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत, परंतु सर्वच पक्षाकडून तयारी केली जाते आणि विशेषतः मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते। मेळावे असतील, बैठक असतील, आयोजन केले जाते। आज देखील राजसाहेबांनी बैठक बोलवलेली आहे। काय सांगाल? नाही, फेब्रुवारी महिन्यापासून पक्षाच्या विभागनिहाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू आहेत। फक्त मुंबईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रत्येकावरती जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे सर्वजण महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करतायत। दोन्ही भाऊ एकत्र येणार किंवा एकत्र जरी भेट जरी झाली किंवा दोघांची चर्चा झाल्याच्या बातम्या जरी आल्या तरी देखील विरोधकांकडून मोठी टीका होते। नाही, कसं असतं, विरोधक म्हणजे जे आता सत्ताधारी आहेत थोडक्यात त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण हा ठाकरे ब्रँड नाही आहे, हा ठाकरे विचार आहे जो जवळपास आता 4थ्या पिढीपर्यंत आलेला आहे, लक्षात घ्या। आणि प्रत्येक वेळेला दोन भाऊ भेटले किंवा दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे ते आघाडी किंवा युतीकरता भेटले असं नसतं, परंतु विरोधकांच्या मनात ही धास्ती कायम असणं हे साहजिकच आहे आणि ती असलीच पाहिजे। सदावर्तेंनी टीका केलेली आहे। ते असं म्हणतायत की दोन नापास झालेले एकत्र आले तरी शून्यच होतात। वारंवार त्यांच्यावरती टीका करतात। तुम्ही सर्वजण बोलणं टाळता, परंतु वारंवार ते देखील इच्छा पण नाही, इच्छा पण नाही, मी त्याच्यावर भाष्य करणं सुद्धा योग्य नाही। राजसाहेब ठाकरे हा खूप मोठा व्यक्ती आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे। आम्ही सुद्धा विचार करतो बोलावं न बोलावं, त्यामुळे तो ऑप्शनला टाकलेला विषय। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन कमलेश डोंगरे सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।